समर्थ रामदास स्वामी हे महाराजांना कीर्तिवंत म्हणतात आणि महाराजांच्या जिवंतपणेच त्यांची कीर्ती कुठपर्यंत जाऊन पोहोचली होती याचं उदाहरण महाराज स्वतः एका पत्रातून देतात। महाराज दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर होते। त्या स्वारीवर असताना महाराजांनी आपल्या धाकट्या बंधू एकोजी राजे यास एक पत्र धाडला होता। त्या पत्रात महाराज म्हणतात, राजश्री महाराज साहेब अर्थात महाराजांचे आबासाहेब शहाजी महाराज यांचे आपण दोघेही सुपुत्र आहोत, म्हणून त्यांच्या संपत्तीवर वैभवावर जेवढा आपला अधिकार तेवढाच आमचाही आहे, म्हणून आम्हास ते मिळावं, आम्ही ते महाराज साहेबांची आठवण म्हणून जपू। महाराजांचा हा पत्र वाचल्यानंतर एकोजी राजे यांनी काहीच योग्य प्रतिसाद दिला नाही, उलट ते पळून गेले। जेव्हा महाराजांनी ही बातमी समजली, महाराज म्हणतात, काय निमित्त पळाले? आम्ही त्यासी धरत होतो काय? धाकुटे ते धाकुटे, बुद्धी ही धाकुटी केली। अरे आम्हास बिरुदांची काय गरज? आमची कीर्ती तर अष्टदिशास लागली आहे। महाराज म्हणतात, कशासाठी पळाले? आम्ही त्यांना धरणार होतो काय? वयाने लहान आहेतच, परंतु बुद्धीनेही लहानपणा दाखवला। आम्हास वसूंची काय गरज? आमची कीर्ती तर अष्टदिशांना लागलेली आहे, सागरा पलीकडे गेली आहे। आणि खरंच महाराजांच्या जिवंतपणे त्यांची कीर्ती सागरा पलीकडे गेली होती। याचं उदाहरण आपण या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात पाहूया। तोपर्यंत जय शिवराय।